मी राम गोविंद शंकदरे, राहणार घोटी, आणि ही आरती राजाबाबू राठोड, राहणार आंबाडी तांडा. आमच्या प्रेमाला सगळ 7 वर्ष झालेली आहे. आणि सुरुवातीला जेव्हा घरी कळालं तेव्हा तिचे आई वडील माझ्या घरी आले होते आणि तुला मुलगी देणार नाही, कारण की आमची जी कास्ट आहे ती वेगळी होती. जर दिलं तर तुम्हाला समोर समाजामध्ये मान सन्मान मिळणार नाही. तो मुलगा छान आहे पण आपली कास्ट वेगळी असल्यामुळे नको, तुम्ही इथून दूर व्हा. पण ती पण ऐकली नाही, मी पण ऐकलो नाही. सगळं तिथून 5 वर्षाच्या नंतर तिची आई आजाराने मरण पावली. ही आणि तिचे बाबा दोघं जणच घरी राहू लागले. हिला बहीण भाऊ काही नाही. पण मी मनामध्ये तय केलं होतं की मी हिला सोडणार नाही, काही झालं तर सोडणार नाही. कारण प्रेम केलं तेव्हा कास्ट जात बघितली नाही मी. नंतर कळालं की माझ्या कास्टची नाही, पण मी म्हणलं मी सोडणार नाही. ती पण ठाम होती, केलं तर तुझ्यासोबतच लग्न करणार, नाही तर मी पण करणार नाही. तिथून काल 1 तारखेला 1/6/2025 आमचं दोघांचं घोटीमध्ये चांगल्या पद्धतीने धुमधडाक्यात लग्न झालं. 4 दिवसाआधीच मी घरी प्रस्ताव मांडला की ह्या मुलीसोबत मला लग्न करायचं आहे. त्यांनी म्हणले ठीक आहे, तुझं खूप जुनं प्रेम आहे, तिच्या घरचे तयार असतील. मी म्हणलं आहे, करून टाकू म्हणले. वडील नाहीत मला, पण 2 बहिणीचं लग्न केलं मी. गेल्या वर्षी एका बहिणीचं केलं, यावर्षी 22 तारखेला एका बहिणीचं, मोठ्या बहिणीचं झालं. आणि नंतर मी एकटाच घरी राहू लागलो, कारण की आईला तिकडं तेलंगणामध्ये जॉब आहे, तिथं राहते आई. त्याच्यामुळं मी घरी शेती करतो, ग्रामपंचायतला पंप ऑपरेटर म्हणून जॉब पण करतो. आणि घरच्यांनी राजी खुशीने सगळ्यांनीच एकदम आनंदामध्ये धूमधडाक्यामध्येच लग्न करून दिलं. आमचे दत्ता कसबे, त्यांची थोडी भीती होती. त्यांना सांगितलं काही नाही म्हणे, तू माझ्या मुलासारखा आहे, तुझी खुशी त्याच्यामध्येच माझी खुशी. आणि बोलून मग नंतर अरुण दादाला पण सांगितलं या. दादा मुंबईला होते, त्यांनी तिथूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या दोघांना आशीर्वाद दिला. आणि आम्ही दोघं इंटरकास्ट मॅरेज म्हणल्यानंतर मी ज्या लोकांना नाही बोललो ते लोक पण लग्नाला पोहोचले. ज्यांच्यापर्यंत मेसेज गेला हा रामचं लग्न आहे, सगळ्यांनी यायला आशीर्वाद दिला आणि छान पद्धतीत लग्न झालं.